दरम्यान विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे। रामदास आठवले यांनाही राज्यसभेसाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। याशिवाय भाजपने जी नावे जाहीर केली त्यामध्ये माया इवनाते यांचंही नाव आहे राज्यसभेसाठी। आणि भाजपकडनं जे चौथं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे तेही आपण पाहूया। विनोद तावडे यांचं नाव जे जाहीर करण्यात आलेलं आहे ते सध्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम पाहतात। केरळ विधानसभेची जबाबदारी ही विनोद तावडेंवर देण्यात आली होती। गेल्या वर्षीच्या बिहार निवडणुकांमध्ये पक्षाचं प्रभारीपद हे विनोद तावडेंकडे होतं। या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं। राष्ट्रीय स्तरावर पक्षाची ध्येय धोरणं ठरवणं, विविध राज्यांमधील संघटनात्मक कामांचं नियोजन करणं ही कामं विनोद तावडे यांनी पक्ष संघटनेमधून केलीत। रामभाऊ म्हाळगी संस्थेच्या संचालक मंडळावर विनोद तावडे आहेत। शिवाय कार्यकर्त्यांना राजकीय नेतृत्वाचे धडे देणारे नेते अशीही विनोद तावडे यांची पक्ष संघटनेमध्ये ओळख आहे। सभेची जागा कारण माझा जोडलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी जागा म्हणजे मी बाबासाहेबांच्या विचाराचा मी आहे। कुठेही गेलो तरी निळा झेंडा माझ्या हातामध्ये आहे आणि माझा पक्ष एनडीए सोबत आहे। माझा पक्ष बीजेपी सोबत आहे पण मग एनडीए म्हणून ते त्या ठिकाणी आहे आणि नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून मी त्या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून मला या ठिकाणी संधी तिसऱ्यांदा मिळालेली आहे आणि मला मिळालेल्या संधीचं मी सोनं करेन असा मला पूर्णपणे विश्वास आहे।